यावल तालुक्यातील कोसगाव या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे एक विठ्ठल मंदिर वर्धापन दिनाच्या संदर्भात एक हरिनाम कीर्तन सप्ताह सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे। कमलेश भाऊ, या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक आपण चांगल्या प्रकारे लोकांनी अध्यात्मिकडे वळायला पाहिजे, तरुण वर्ग विशेषतः या ठिकाणी अध्यात्माकडे वळायला पाहिजे, या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे। तर आपण सालाबादप्रमाणे या कार्यक्रमाचं नियोजन करत असता, काय सांगाल या कार्यक्रमाच्या संदर्भात? सालाबादप्रमाणे म्हणजे हेच आमचं की तरुणांनी व्यसन सोडलं पाहिजे आणि आपलं गाव पारंपरिक झालं पाहिजे। कारण आजकाल व्यसनामुळे भरपूर मुलं आजकाल म्हणजे दारूच्या आहारी गेलेले आहेत। ते दारूचं म्हणजे त्यांना व्यसन सुटलं पाहिजे, त्याच्या आहारी कोणी गेलं नको पाहिजे। तुम्हाला मागे म्हणजे मी आधीच बोलून गेलो की नवीन पिढी जी आहे ते इकडे आकर्षित होण्याकरता आम्ही बाहेरून जे कलाकार मंडळी बोलवतो ते एकदम उत्कृष्ट बोलवतो की त्यांच्या आवाजामध्ये एवढी जादू असते आणि मृदंग वाजवण्यामध्ये एवढी जादू असते की नवीन पिढी इकडे परत आलीच पाहिजे। तर आमच्यापेक्षा लहान मुलं सुद्धा आमचे टाळकरी झालेत आमच्या गावामध्ये। बरं, आपण एक या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करत असतात। आज कितवं वर्ष आहे कार्यक्रमाचं? हे 33वा वर्ष आहे, वर्धापन दिन। 32वा। बरं, आपल्याला आपण एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी सर्वांच्या परिश्रमातून या ठिकाणी हरिनाम सप्ताहाचं आयोजन करत असतात। तर या माध्यमातून आपल्याला अनुभव काय आलेला आहे, काय सांगा? अनुभव तर असा आलेला आहे आम्हाला की आमची जी इथली पांडुरंगाची मूर्ती आहे ती साक्षात आहे। कारण आम्हाला भरपूर प्रत्येकाला अनुभव आलेला आहे। ज्या तरुणाने इथं सेवा केलेली आहे तो तरुण बाहेर गेलाय आणि चांगल्या नोकरीला लागलेला आहे। इथून जे तरुण परमेश्वराची भक्ती केलेली, विठ्ठलाची भक्ती केलेली, त्यांनी प्रत्येकाला नोकरी आजच्या काळात ते नोकरीला आहे। म्हणजे त्यांनी या ठिकाणी आपल्या भावी भक्तांनी जे इच्छा प्रकट केलेली आहे ते इच्छेची पूर्तता या ठिकाणी एक सात्विक भाव आहे, करत असतो। एक सात्विक भाव आहे, केली म्हणजे पांडुरंगाची सेवा केली त्यांनी, सेवा केलेली आहे। जसं आम्ही आता आमच्याकडे इथलं मंदिराला उत्पन्न नाही आमच्या मंदिराला, त्याच्यामुळे आमच्याकडे इथे पुजारी वगैरे नाही कोणी। तर आमचे टाळकरी स्वतः ज्याला वेळ मिळेल तो इथे देवाचं स्थान घालतो, त्या अनुसरून प्रत्येकाला त्याचा मेवा मिळालेला आहे।